you, Pradeep sir, for the next session. धन्यवाद सर. अवलंबन सरांनी जे म्हटलं की आपण समाजासाठी काय करतो यावरून मला एक कोट आठवते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणून गेलेत की स्वतःसाठी जगलास तर मेलास, स्वतःसाठी जगलास तर मेलास आणि दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास. अगदी या कोटलाच अनुसरून त्यांचं ते विचार होते. आणि सोशल सायन्स या क्षेत्रामध्ये जर कोणी करिअर घडवू पाहत असेल तर नक्कीच ते आपल्याला मदत करणार आहेत, आपल्या विद्यार्थ्यांना मदत करणार आहेत. या पुढच्या क्षेत्रासाठी व्यवस्थापन आणि विधी शाखा या क्षेत्रामध्ये करिअरच्या संधी कशा उपलब्ध आहेत आणि आपण या क्षेत्रात आपण आपलं करिअर कसं घडवायचं यासाठी आपल्या समाजातीलच जस्ट माननीय सचिन साळुंखे सर मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत. त्यांचा परिचय करून देण्यासाठी मी प्राध्यापक डॉक्टर राहुल सूर्यवंशी सर यांना विनंती करतो की आपण सचिन साळुंखे सरांचं परिचय करून द्यावा. मला वाटतं सगळ्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करावं असं वाटतं. दुपारची वेळ आहे, 3:30 वाजले. कंटिन्यू आपल्या 11 वाजल्यापासून, काही लोक 10:30 वाजल्यापासून आहेत. त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. जेवण करत करत आपण ऐकतोय, इंटरेस्ट पण दिसतोय याच्यामध्ये. तर आपण पुढच्या सेशनकडे जाऊ. अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणू, कारण का मी आता जो उल्लेख केला की सकाळी 11 वाजल्यापासून सगळेजण ऐकलेत. त्याच्यामध्ये ऍडव्होकेट सचिन साळुंखे सुद्धा आहेत. मी कंटिन्यू त्यांना फोन करतो. त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी दे आर लिसनिंग व्हेरी केअरफुली आणि त्यांनी प्रत्येक वक्त्याचं किती डीप चाललंय, काय झालंय, अगदी एवढं सांगितलं. त्यामुळे असंही बहुआयामी व्यक्तिमत्व, अभ्यासू व्यक्तिमत्व ऍडव्होकेट सचिन साळुंखे, ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये डिग्री घेतलेल्या आहे. बी कम्प्युटर सायन्स, बी कम्प्युटरमध्ये केलेलं आहे, LLB केलेलं आहे. LLM मला वैशिष्ट्य वाटतं सांगायला, ह्या ठिकाणी आवर्जून सांगावं वाटतं. त्यांच्या मिसेसच्या कोर्ट केस चालू होती अकॅडमिक संदर्भात. तर ती कोर्ट केस ह्याच्यासाठी त्यांनी स्वतः LLB केलं, LLB करून परत LLM केलं, MBA केलं त्यांनी आणि नाव PhD स्कॉलर इन लॉ आहेत. त्यांनी इंजिनिअरिंग, कायदा, व्यवस्थापन तिन्ही क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. त्यांचा व्यावसायिक परिचय करून द्यायचं झालं तर पुणे जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये लोक अभिरक्षक म्हणून या पदावर ते कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव युनायटेड नेशन्सनी केलेला आहे. तसंच IGP महाराष्ट्र सुनील फुलारे साहेब यांनी सुद्धा त्यांचा वैशिष्ट्यपूर्ण उल्लेख केलेला आहे. जवळ 1,500 पेक्षा जास्त यशस्वी खटले त्यांनी लढलेले आहेत आणि पीडितांना न्याय मिळवून दिलेला आहे. माननीय उच्च न्यायालयामध्ये त्यांनी बऱ्याच केसेस मध्ये पीडितांना न्याय मिळवून दिला आहे. म्हणजे अगदी फाशी शिक्षा झालेल्या कैद्यांना सुद्धा त्यांनी त्यांच्या बुद्धिचातुर्याने बाइज्जत बरं केलेलं आहे. त्याचबरोबर जन्मठेची शिक्षा झालेल्या कैद्यांना देखील त्यांनी तुरुंगातून मुक्त केलेलं आहे. आणि मला ते सांगायचं आहे की त्यांनी BE कम्प्युटर करून त्याच्यानंतर वयाच्या 40-45 मध्ये LLB LLM केलेलं आहे. आता PhD करताय. हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात ज्यांची चांगली प्रॅक्टिस आहे, वेल नोन आहेत. दर गुरुवारी ते पुणे जेलमध्ये जाऊन कैद्यांचे जे पीडित कैदी आहेत, ज्यांना आवश्यकता आहे, त्यांना कायदेशीर सल्ला देत असतात, मदत करतात. मी असे व्यक्तिमत्व ऍडव्होकेट सचिन साळुंखे सर यांना विनंती करतो, तुम्ही आपल्या समाजातील सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना कायदे त्याचबरोबर MBA मॅनेजमेंट संदर्भातलं मार्गदर्शन करावं करिअरसाठी. थँक्यू सर. आदरणीय व्यासपीठ, प्रिय आयोजक बंधू भगिनी, पालकजन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सर्व गुणवंत आणि मार्कवंत विद्यार्थी मित्र मैत्रिणी, नमस्कार. सर्वप्रथम मी सर्व मार्कवंत आणि गुणवंत विद्यार्थ्यांचं कौतुक करेल, त्यांचं अभिनंदन करेल आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देईल. तसंच आपले जे आयोजक आहेत त्यांनी हा प्लॅटफॉर्म आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे, तर त्याचं ही फार कौतुक आहे आणि त्यांनी मला याच्यामध्ये बोलण्याची संधी दिली, त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मला आज सकाळी 11 वाजल्यापासून मी लॉग इन केलेलं आहे VC वरती. आज जवळपास आता 3.5-4 तास झालेत आपण हे कार्यक्रम अटेंड करतोय. त्यामुळे सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींचं मला कौतुक करूशी वाटतं, कारण तुमच्यामध्ये फार पेशन्स आहेत. पेशन्स असल्यामुळेच तुम्ही तुमच्या पुढील वाटचालीमध्ये नक्कीच प्रगती करता. आता या अनुषंगाने 3 इडियट पिक्चरचं गाणं मला एक आठवलं. असं विद्यार्थी जे काय आहेत त्यांच्या मनामध्ये ते गाणं ह्या परिस्थितीमध्ये चपलक लागू होतं. कन्फ्युजन आहे, सोल्युशन कुछ पता नाही, असं एक 10वी 12वी नंतर साधारणपणे त्या विद्यार्थ्यांची अवस्था असते.
तर हा जो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे आयोजकांनी, हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी आणि व्यवस्थित मार्गदर्शन करण्यासाठी अतिशय उपयुक्त प्लॅटफॉर्म त्यांनी दिलेला आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचं कौतुक. आता आपण माझा जो विषय आहे विधी आणि व्यवस्थापन शाखा त्याच्याकडे वळूया. तत्पूर्वी आपण नॅशनल पॉलिसी एज्युकेशन पॉलिसी 2020 याचे थोडक्यात माहिती समजून घेऊ, कारण दॅट इज अ ग्रँड नॉर्म, दॅट इज अ बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ एज्युकेशन सिस्टीम. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 जी आहे त्याची चतुर्सूत्री जी आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो असतो तो विद्यार्थी सेंट्रिक अप्रोच म्हणजे स्टुडंट सेंट्रिक अप्रोच हा फर्स्ट त्याच्यामधली प्रायोरिटी आहे. दुसरी प्रायोरिटी जी आहे त्या एज्युकेशन पॉलिसीची ती स्किल बेस्ड एज्युकेशन म्हणजे अकॅडमिक शिक्षण न घेता स्किल बेस्ड एज्युकेशन पण त्याचबरोबरीने घेतलं पाहिजे, हे त्याच्यामधला बेसिक क्रक्स आहे. तिसरी गोष्ट जी आहे ती मल्टिपल एंट्री पॉइंट्स आणि मल्टिपल एक्झिट पॉइंट हे प्रथमतः एज्युकेशन पॉलिसीने आपल्याला दिलेलं आहे. आणि चौथा आणि सगळ्यात महत्वाचा आणि माझ्या टॉपिकच्या रिलेटेड जो मुद्दा आहे तो म्हणजे मल्टिपल डिसिप्लिनरी एज्युकेशन. म्हणजे काय की एक कुठली तरी स्ट्रीम मध्ये अभ्यास न करता मल्टिपल डिसिप्लिनरी मध्ये तुम्हाला अभ्यास करायची संधी गव्हर्नमेंटनी या एज्युकेशन पॉलिसीने उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणून विधी आणि व्यवस्थापन हे एकत्र आपण अभ्यास करू शकतो. आपण 10वी-12वी नंतर या क्षेत्रामध्ये काय संधी आहेत उपलब्ध त्या बघू. तत्पूर्वी मी आपल्या सर्वांना एक विनंती करेल विद्यार्थी मित्रांना की स्टार्ट युअर सिलेक्ट युअर एज्युकेशन स्ट्रीम बाय कीपिंग एंड इन माइंड. एंड इन माइंड म्हणजे काय की कशासाठी आपण ही पर्टिक्युलर एज्युकेशन स्ट्रीम सिलेक्ट करतोय हे आधी तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे एज्युकेशन साधारणपणे दोन गोष्टींसाठी आपण बघतो. एज्युकेशन फॉर एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर मॅरेज ऑर सोशल स्टेटस हा एक खूप मोठा त्याच्यामधला भाग असतो. तुम्ही तुमच्या आई वडिलांबरोबर कुठल्याही नातेवाईकांकडे गेलात किंवा कुठल्या मित्रमैत्रिणींबरोबर गेलात तर पहिला प्रश्न ते नातेवाईक तुम्हाला विचारतात की तू सध्या काय करतो, म्हणजेच काय की तू कुठलं एज्युकेशन घेतो. सो इट इज फॉर सोशल स्टेटस. आणि दुसरे जो क्रायटेरिया असतो एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर करिअर जे सकाळपासून सगळ्या मार्गदर्शनाने आपल्याला सांगितलेलं आहे. करिअर मध्ये दोन ऑप्शन असतात, एक एम्प्लॉय बनू शकता तुम्ही किंवा एम्प्लॉयर बनू शकता. एम्प्लॉय बनण्यासाठी काय करायला लागेल तर ती स्ट्रीम वेगळी असते की मला जॉब ऑपॉर्च्युनिटी कुठं आहेत त्या. आणि एम्प्लॉयर बनण्यासाठी तुम्हाला काय स्किल सेट लागेल तर ते मी आता तुम्हाला थोडक्यात सांगतो. आता आपण विधी आणि लॉ इकडे जाऊ. आता सर्वप्रथम आपण समजून घेऊया की आधीचे असं परसेप्शन होतं की मेडिकल मध्ये ऍडमिशन नाही मिळालं, इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन नाही मिळालं किंवा कुठंच ऍडमिशन नाही मिळालं तर सगळ्यात शेवटी आपलं लॉला ऍडमिशन घेऊन टाका, म्हणजे तिथं काहीतरी BA LLB डिग्री घ्या आणि त्याच्यामध्ये वकील बना, असं एक साधारणपणे ठोकळ मारणे सगळ्यांचं परसेप्शन होतं. परंतु आता जर ट्रेंड बघितला आताचं जे ई फायलिंग सिस्टीम, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हिअरिंग अशी टेक्नॉलॉजी वापरल्यामुळं आपली ज्युडिशरी सुद्धा स्ट्रीमलाईन मध्ये आलेली आहे, मेन फोकस मध्ये आलेली आहे. तर कायदा म्हणजे काय, बऱ्याच लोकांना असं वाटतं की कायदा म्हणजे कोर्टाची प्रक्रिया, जज आहे. कायदा म्हणजे आपल्याला ही किचकट प्रक्रिया वगैरे वाटते, तर असं मुळात काही नाहीये. कायदा म्हणजे काय आहे तर कायदा म्हणजे कॉमन सेन्स आहे. पण अनफॉर्च्युनेटली कॉमन सेन्स इज नॉट कॉमन. कायदा हा प्रत्येक माणूस रोजच अनुभवत असतो, इनहरंट असतो. म्हणजे बाय बर्थ आपल्याला कायद्याचं लाभलेलं असतं. आपल्याला प्रत्येक फेज ऑफ लाईफ मध्ये कायदा आपल्याला सामोरं जायलाच लागतो कायद्याला. म्हणजे राईट टू एज्युकेशन आतापर्यंत तुम्ही 8वी पर्यंत नापासच झाला नाही, ते कशामुळे झाला तर राईट टू एज्युकेशन मुळे. त्यात तुमची परीक्षाच नव्हती, नापास करायचं नाही असं शासनाचं धोरण होतं. तसंच आता हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 हे पण कायदाच आहे. त्यामुळे कायदा हा आपल्या आयुष्याचा भागच असतो. म्हणजे तुम्ही डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, कुठल्याही फील्डमध्ये जा, ऍग्रिकल्चर फील्डमध्ये जा, सायन्समध्ये जा, कॉमर्समध्ये जा, पण शेवटी कायद्याचा कुठं ना कुठं आपल्याला आधार घ्यायलाच लागतो प्रत्येक ठिकाणी. कायदा बऱ्याच लोकांना असं वाटतं हे शस्त्र आहे, तर शस्त्र नसून ते शस्त्र तर आहेच आहे, पण त्याबरोबर ती ढाल पण आहे. म्हणजे आपल्याला असं म्हणतात की अन्याय करणारा तर दोषी असतोच, पण अन्याय सहन करणारा तितकाच दोषी असतो. त्यामुळे त्याचा कायद्याचा वापर आपण शस्त्र म्हणून पण करू शकतो आणि ढाल म्हणून पण करू शकतो. ह्या क्षेत्रामध्ये म्हणजे या बॅकग्राऊंड मध्ये तुम्हाला ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत एज्युकेशनच्या स्ट्रीम ज्या आहेत तर
त्याच्यामध्ये 12वी झाल्यानंतर म्हणजे सगळ्यात बेसिक काय आहे तर तुम्हाला NEP 2020 ह्या पॉलिसीनुसार जे समजून घ्यायचे आहे ते स्किल एज्युकेशन आणि एलिजिबिलिटी क्रायटेरिया ह्या 2 डिफरंट स्ट्रीम आहेत. म्हणजे काय आहे की जे फॉर्मल एज्युकेशन घ्यायचंय तुम्हाला म्हणजे विधीचं जे शिक्षण घ्यायचं ते LLBचं तुम्हाला डिग्री घ्यायचीच आहे. LLB ची डिग्री ही एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. जसं तुम्ही 10वी पास होता ती काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया टू ओपन द नेक्स्ट डोअर. सेम 12वी ची परीक्षा म्हणजे काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया टू ओपन द नेक्स्ट डोअर. सिमिलरली LLB ची डिग्री ही जी आहे ती एलिजिबिलिटी क्रायटेरिया टू ओपन द नेक्स्ट डोअर टू गेट अ सनद फ्रॉम बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा अँड बार काउन्सिल ऑफ इंडिया. त्यामुळे एलिजिबिलिटी क्रायटेरिया जिथं असतो ते कंपल्सरी एज्युकेशन तुम्हाला घ्यायला लागतं. स्किल बेस्ड एज्युकेशन जे असते ते तुम्ही पॅरलली ऑनलाईन कोर्सेस करून घेऊ शकता. हे दोन्ही मधला फरक बेसिक समजून घ्या. आता फॉर्मल एज्युकेशन जे घ्यायचं आहे आपल्याला 12वी नंतर काय संधी आहे. 10वी नंतर तर काय लॉला डायरेक्ट जाता येत नाही. 12वी ही मॅन्डेटरी आहे त्याला. 12वी झाल्यानंतर तुम्ही कुठल्याही स्ट्रीम मधून लॉ ह्या फील्डमध्ये येऊ शकता. नॉट नेसेसरी सायन्स आर्ट कॉमर्स कुठल्याही फील्ड मधून तुम्ही लॉ साठी येऊ शकता. आता लॉला ऍडमिशन घेता 12वी नंतर तर तुम्हाला 5 वर्षाचं इंटिग्रेटेड कोर्स करता येतो. म्हणजे मल्टी डिसिप्लिनरी कोर्स आपण जे मगाशी NEP 2020 मध्ये म्हटलं तर त्याच्यामध्ये इंटिग्रेटेड कोर्स म्हणजे काय तर 12वी नंतर 5 वर्ष. 5 वर्ष म्हणजे कसे त्यातला तुम्ही BA LLB अशी डिग्री घेऊ शकता. BCom LLB अशी डिग्री घेऊ शकता. BBA LLB अशी देखील एक सगळ्यात महत्वाची डिग्री तुम्ही घेऊ शकता. BSc LLB असे भरपूर सारे स्ट्रीम आहेत त्यातली कुठली डिग्री घेऊ शकता. आता आजचा जो सब्जेक्ट आहे व्यवस्थापन आणि विधी त्यामुळे तुम्ही BBA LLB हा खूप चांगला कोर्स याच्यामध्ये उपलब्ध आहे. त्याचा ऍडव्हान्टेज काय आहे की तुम्ही 5 वर्षांमध्ये 2 ग्रॅज्युएशन कम्प्लीट करता. म्हणजे पहिल्या 3 वर्षानंतर तुम्हाला BBA ची डिग्री मिळते कुठल्या युनिव्हर्सिटीची. त्याच्यानंतर तुम्ही ठरवू शकता की मला परस्यू करायची LLB पुढचे 2 वर्ष अजून एज्युकेशन घ्यायचंय का मला इथंच एज्युकेशन स्टॉप करून मला MBA ला जायचंय. म्हणजे मल्टिपल एंट्री पॉईंट मल्टिपल एक्झिट पॉईंट हा इंटिग्रेटेड कोर्स हा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज असतो. पुढचे 2 वर्ष केले तर तुम्हाला LLB ची पण डिग्री मिळणार आहे. अदरवाईज दुसरा जो पर्याय जो असतो तर त्याच्यामध्ये 12वी नंतर तुम्हाला कुठलंही ग्रॅज्युएशन कम्प्लीट करावं लागेल. म्हणजे 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्षाचा कोर्स तुम्हाला कुठलंही ग्रॅज्युएशन कम्प्लीट करावं लागेल आणि त्याच्यानंतर 3 वर्षाची LLB ची डिग्री करावं लागेल. तर इकडे तुमचा जवळपास 1 वर्षाचा वेळ ते 1 ते 3 वर्षाचा वेळ वाचतो. BBA LLB तुम्ही इंटिग्रेटेड कोर्स केला. आता LLB झाला म्हणजे तुम्ही ऍडव्होकेट झाला का तर नाही. LLB झाला तर दॅट इज ओनली एलिजिबिलिटी क्रायटेरिया टू बिकम अ लॉयर. लॉयर आणि ऍडव्होकेट याच्या मधला फरक असा असतो की LLB डिग्री झाल्यानंतर तुम्हाला आणखीन एक एक्झाम द्यायला लागते. बार काउन्सिल ऑफ इंडिया बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा ती एक्झाम कंडक्ट करत असते. तर ती एक्झाम पास झाल्यानंतर म्हणजे ती ऑब्जेक्टिव्ह टाईपचे क्वेश्चन असतात. नॉर्मली सगळे पास होतात त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला सनद मिळते. ती सनद मिळाल्यानंतर तुम्ही ऍक्च्युअली लॉची प्रॅक्टिस करू शकता कोर्टामध्ये. हा संपूर्ण तुमचा रोडमॅप असेल LLB डिग्री करण्याचा. आता त्याच्यानंतर तुमच्या ज्यासाठी याच्यामध्ये मी प्रोज अँड कॉन्स दोन्ही पण तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे फक्त सगळे रोजी पिक्चर सांगाल असं नाही होणार. दोन्ही पद्धतीने सांगतो. याच्यामध्ये संधी काय काय आहेत तुम्हाला तर तुम्ही जज शिक्षा देण्यासाठी 3 वर्ष ऍडव्होकेसीच्या एक्सपिरियन्सची आवश्यकता असते. सुरुवात आधी अशी परिस्थिती होती की तुम्ही LLB इमिजिएटली तुम्ही JMFC ची परीक्षा देऊ शकत होता. MPSC मार्फत ती परीक्षा होती. पण आता ते पद्धत बंद झाली आहे. आता मॅन्डेटरी 3 वर्षाचा एक्सपिरियन्स नेसेसरी आहे जजची परीक्षा देण्यासाठी. असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर साठी तुम्हाला मिनिमम 5 वर्षाचा अनुभव लागतो ती परीक्षा देण्यासाठी. पब्लिक प्रॉसिक्युटरची एक्झाम देण्यासाठी मिनिमम 8 वर्षाचा अनुभव लागतो ते एक्झाम देण्यासाठी. हा जर तुम्हाला जॉब करायचा असेल म्हणजे एम्प्लॉई बनायचं असेल गव्हर्नमेंटची जॉब पाहिजे असेल तर हा वेटिंग पिरियड आहे. म्हणजे एज्युकेशनचे 5 वर्ष प्लस हा जज बनण्यासाठी 3 वर्ष किंवा पब्लिक प्रॉसिक्युटर बनण्यासाठी 5 किंवा 8 वर्ष. हा तुम्हाला तितका कालावधी म्हणजे तितके पेशन्स तुमच्यामध्ये असणं आवश्यक आहे ह्या फील्डमध्ये जाताना. दुसरे जे काय पर्याय उपलब्ध आहेत जसं तुम्ही BBA केलं तर BBA नंतर MBA करून LLB जरी झाला तरी कॉर्पोरेटमध्ये लॉ ऑफिसर नावाची खूप मोठी पोस्ट असते आणि त्यांना खूप चांगलं पॅकेज असतं. कुठल्याही कंपन्यांमध्ये कॉम्प्लायन्स ऑफिसर किंवा लॉ ऑफिसर नावाची पोस्ट असते.
त्यांना वेगवेगळ्या टाईपचे कॉम्प्लायन्स करायला लागत असतात. म्हणजे एम्प्लॉयर कॉन्ट्रॅक्ट, वेगवेगळ्या टाईपचे कॉन्ट्रॅक्ट, त्यानंतर कॉम्प्लायन्स, वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या परवानग्या घेणे, त्यांचे रिपोर्ट वगैरे सादर करणं, त्याच्यासाठी ही पोस्ट असते साधारणपणे. तर तिथे कॉर्पोरेटमध्ये खूप मोठी जॉब ऑपॉर्च्युनिटी तिथे आहे. फक्त याच्यामध्ये एकच आहे की तुम्हाला कॉलेज कॅम्पस मधून कुठेही नोकरीसाठी सिलेक्ट केलं जाणार नाही. तुमचा एक्सपिरियन्स याच्यामध्ये महत्वाचा आहे कुठेही जॉब अप्लाय करताना. आणखीन एक ऑपॉर्च्युनिटी अशी आहे की युपीएससी एमपीसी तुम्ही आपल्याला देऊ शकता. कारण सॉरी टू डिस्टर्ब यू. तुमचा पीपीटी आपण प्रेझेंट करतोय. जर नेक्स्ट स्लाइड दाखवायची असेल तर मला सांगा नेक्स्ट म्हणून. हे जे ऑलरेडी आपण कव्हर केले सर, हे 5 वर्ष इंटिग्रेटेड कोर्स LLB, त्याच्यामध्ये एवढे सगळ्या स्ट्रीम्स आहेत. म्हणजे BBA LLB, BA LLB, BCom LLB, BSc LLB, BTech LLB. एलिजिबिलिटी क्रायटेरिया त्याच्यासाठी 12वी मिनिमम 45% मार्क लागतात. SC कॅटेगरीसाठी 5% सूट असते. तुम्हाला क्लॅट देणं गरजेचं असतं. नो क्लॅट नो ऍडमिशन. म्हणजे तुम्ही क्लॅटची परीक्षा नाही दिली तर कुठल्याही तुमचं मित्राचं कॉलेज असेल तरी तिथे तुम्हाला ऍडमिशन मिळणार नाही. त्या बाकीच्या ज्या परीक्षा आहेत, MSCET आपल्यासाठी महाराष्ट्रासाठी महत्वाची आहे. बाकी क्लॅट आणि ज्या ऑल इंडिया असतात एक्झामिनेशन, त्या नॅशनल एज्युकेशन लॉ युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल दिल्लीला, बँगलोरला वगैरे, तर तिथं आवश्यक असतात. गोवामध्ये इंटरनॅशनल लॉ युनिव्हर्सिटी देखील आहे, पण साधारणपणे तिथं फी जी आहे ती 50 लाख रुपये 5 वर्षाचा. तर मी सजेस्ट करेल, कारण ह्या कुठल्या युनिव्हर्सिटीमधून तुम्ही LLB केला तरी शेवटी तुम्हाला बार काउन्सिल ऑफ इंडियाचीच परीक्षा द्यायची आहे आणि तिथूनच तुम्हाला सनद मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही घराच्या जवळच्या कॉलेजमधून ऍडमिशन घेऊन तिथून हा 5 वर्षाचा 3 वर्षाचा कोर्स कम्प्लीट करा. सगळ्यात कमीत कमी जिथं फी असेल त्या कॉलेजमधून करा. सगळीकडे ऍडमिशन उपलब्ध असतात. इथे कॉलेजनुसार तुम्हाला काही नोकरी लागत नसते. तुमच्या एक्सपिरियन्स वरतीच तुम्हाला नोकरी मिळणार असते किंवा तुम्ही प्रोफेशन मध्ये पुढे सेल्फ एम्प्लॉयमेंट करू शकता. त्यामुळे जास्त खर्च करायची तशी गरज नाहीये इकडे. तसंच नॉर्मली LLB ला साधारणपणे 30 ते 40 हजार रुपये फी असते. म्हणजे असं काही फारशी फी नसते की मला स्कॉलरशिपच मिळाली पाहिजे नंतरच मी एज्युकेशन करू शकतो, असंही काही त्याच्यामध्ये इतका प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन नसते. हायर डिग्री जर घ्यायची असेल तर LLM, पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की लर्न टू वॉक बिफोर रन. त्यामुळे LLB डिग्री घ्या, सनद घ्या आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला पैसे येतील तसं तुम्ही LLM किंवा PhD वगैरे असं करा. परंतु याच्यामध्ये जर तुम्हाला टीचर या सेगमेंटमध्ये जायचं असेल, म्हणजे तुम्हाला कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर बनायचं असेल, तर LLM करणं हे मॅन्डेटरी आहे. तुम्हाला LLM ची डिग्री करायला लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला नेट किंवा सेटची परीक्षा द्यायला लागेल. ती परीक्षा पास झाल्यानंतर कुठल्याही लॉ कॉलेजमध्ये तुम्ही असिस्टंट प्रोफेसरची नोकरी करू शकता. तर ते एक करिअर ऑपॉर्च्युनिटी आहे जर तुम्हाला एम्प्लॉय म्हणून काम करायचं. तर नेक्स्ट स्लाइड घ्या. हे साधारणपणे तुम्हाला इन्व्हेस्ट करून सांगितलं की कुठल्या कॉलेजमध्ये कशा पद्धतीने ऍडमिशन घेता येतं, की सब्जेक्ट कुठले कुठले आहेत ते. साधारणपणे इंग्लिश, जनरल नॉलेज हे सब्जेक्ट असतात. त्यामुळे रोजचे न्यूजपेपर वाचणे, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाचा अभ्यास करणे, त्यातल्या जास्त कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाचा अभ्यास करायची गरज नाही. फक्त फंडामेंटल राईट आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी एवढा जरी अभ्यास केला तरी इनफ असतो ह्या परीक्षेसाठी. ऑब्जेक्टिव्ह टाईपचे क्वेश्चन असतात. साधारणपणे 120 प्रश्न असतात. 2 तासाची परीक्षा असते आणि यात कमीत कमी मार्क मिळाले तरी साधारणपणे कुठल्या ना कुठल्या कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतं. त्यामुळे तितकं टफ नाही. फक्त तुम्ही जर पर्टिक्युलर सांगितलं की पुण्यामध्ये ILS कॉलेज आहे तर तिथंच मला ऍडमिशन पाहिजे तर तिथला कट ऑफ हाय असतो. किंवा इतर जी खूप महत्वाची कॉलेज आहेत, आता हा BBA LLB जो कोर्स आहे तो फार कमी कॉलेजेसमध्ये आहे. तर असं साधारणपणे 6 ते 7 कॉलेजेसमध्येच आहे आणि त्याचं इंटेक कॅपॅसिटी जी असते ती 60 विद्यार्थी एका कॉलेजमध्ये असते. त्यामुळे टोटल 360च जागा आहेत पुण्यासारख्या शहरामध्ये. तर तुमच्या एरियामध्ये तुम्हाला बघून घ्यायला लागेल की किती जागा आहेत आणि त्याच्यानुसार तुम्हाला कोर्स सिलेक्ट करताना तसे प्रेफरन्स द्यायला लागतील. BBA LLB साठी जास्त जागा असतात, पण कालांतराने हे प्रपोजिशन चेंज होऊन BBA LLB च्या जागा नक्कीच वाढतील. आणि आपल्याला जी डिग्री मिळणार असते ती युनिव्हर्सिटीची डिग्री मिळणार असते. त्यामुळे तुम्ही कुठल्याही कॉलेजमध्ये गेलात तरी तसा काही फार फरक पडत नाही याच्यामध्ये. तर नेक्स्ट स्लाइड घ्या. आता लॉ जर करताना आपल्याला लॉ म्हणजे याच्यामध्ये पण स्पेशलायझेशन असतं. पण जेव्हा तुम्ही एज्युकेशन घेता, LLB ची डिग्री घेता, त्यावेळेस असं सेपरेट काही स्पेशलायझेशन नसतं. सगळे सब्जेक्ट तुम्ही शिकता आणि त्या प्रत्येक सब्जेक्टमध्ये तुम्ही सेपरेट प्रॅक्टिस करू शकता. 5000 टाईपचे लॉ आहेत, तर त्यामुळे 5000 स्ट्रीम मध्ये तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. एवढं वास्ट फील्ड आहे.
म्हणजे फॉर एक्झाम्पल क्रिमिनल लॉ मध्ये पण तुम्ही आरोपीची बाजू मांडू शकता, पीडितेची बाजू मांडू शकता, तुम्ही सरकारी वकील म्हणून पोलिसांची बाजू मांडू शकता, जज म्हणून तुम्ही न्यायदानाचं काम करू शकता. असं क्रिमिनल सेगमेंट आहे. तसंच सिव्हिल लॉ सेगमेंट म्हणजे जिथं इंडिव्हिज्युअल पार्टींचे काही डिस्प्यूट असेल, जिथं स्टेट ही पार्टी नसते नॉर्मली, तर असे सिव्हिल जे रॉंग जे असतात तर त्याच्या रिलेटेड कॉम्पेन्सेशनचे दावे, पार्टिशन सूट, वाटणी करून पाहिजे, माझा हक्क सोड पत्र घेतलेले, विल, याच्या रिलेटेड जे डिस्प्यूट असतात ते सिव्हिल मध्ये जातात. तसंच आता ट्रिब्युनलायझेशन झालेलं आहे. म्हणजे बऱ्याच आता कोर्टांमध्ये 5 कोटींपेक्षा जास्त खटले प्रलंबित आहे. पेंडन्सी खूप आहे आपल्याकडे, खटल्यांची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे आता गव्हर्नमेंटने ट्रिब्युनलायझेशन केलेलं आहे. तर त्यामुळे तिथं सेपरेट म्हणजे जसं कोर्टासारखी सिस्टीम असते ट्रिब्युनल, तर तिथेही न्यायिक अधिकारी असतात, पण तिथं थोडी फास्ट प्रोसेस चालते. तर अशा ठिकाणी पण तुम्हाला प्रॅक्टिस करता येते. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जायचं झालं तर नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल म्हणजे कंपनीच्या रिलेटेड जे काही डिस्प्यूट असतात तसं स्पेशल कोर्ट आहेत प्रत्येक गोष्टींसाठी. तसंच गव्हर्नमेंट एम्प्लॉईसाठी म्हणजे महाराष्ट्र ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल जे गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये आहे, ज्यांचे सर्व्हिस रिलेटेड डिस्प्यूट असतात, तर त्या अशा ठिकाणी ते ऍडज्युडिकेट होतात. तसंच सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल जे आहे मुंबईमध्ये आहे, तर तिथेही फक्त गव्हर्नमेंट एम्प्लॉईचे जे सर्व्हिस रिलेटेड इश्यू असतात ते तिकडे आपल्याला ऍड्रेस करतात. युनिव्हर्सिटी ट्रिब्युनल पण असं असे खूप सारे इंडस्ट्रियल ट्रिब्युनल आहेत, लेबर कोर्ट आहेत, फॅमिली कोर्ट आहेत. सगळ्यात मोठा वास्ट जो पेंडन्सी आहे ती फॅमिली कोर्टामध्ये. प्रत्येक घरामध्ये लग्न तर होतच, लग्नामध्ये कोणाचं लग्न टिकतं, कोणाचं डिवोर्स पर्यंत पोहोचतं. तर असे फॅमिली डिस्प्यूट कोण मेंटेनन्स साठी कोर्टामध्ये जातात, त्यासाठी सेपरेट कोर्ट आहे फॅमिली कोर्ट. पुण्यामध्ये फॅमिली कोर्ट आहे. अशी वेगवेगळ्या टाईपची प्रॅक्टिस चालते. लोन रिकव्हरी असेल, डीआरटी असेल, असे खूप मोठं फील्ड आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये एक सब्जेक्ट नुसार सुद्धा तुम्ही तुमची प्रॅक्टिस एक्सप्लोर करू शकता आणि खूप लेवलला जाऊ शकता पुढे. सर पुढची स्लाइड घ्या, की मी पुढचं सांगतो तुम्हाला. आता हे करत असताना तुम्ही युपीएससी, एमपीएससी वगैरे सगळ्या परीक्षा, स्पर्धा परीक्षांमध्ये पण भाग घेऊ शकता. विश्वास नांगरे पाटील जे आहेत आपले IPS ऑफिसर, तर त्यांनी सुद्धा लॉ केलंय नंतर आणि बाकी स्पर्धा परीक्षा पण देतात. कारण याचं कॉलेजचं टायमिंग फार कमी असतं. म्हणजे साधारणपणे 8 वाजता कॉलेज असतं आणि ते 12 वाजता संपतं कॉलेज. अटेंडन्स 75% कंपल्सरी आहे असं त्या पॉलिसीमध्ये, पण नॉर्मली तो ऍडजस्ट केला जातो. त्यामुळे तुम्ही हे कॉलेज म्हणजे हे कोर्सेस करत असताना इतर तुमच्या ऍक्टिव्हिटी किंवा इतर तुमचे ऑनलाईन कोर्सेस, स्वयंचे कोर्सेस, इतर स्किल डेव्हलपमेंट तुम्ही नक्की करू शकता. तेवढा वेळ तुम्हाला मिळू शकतो याच्यामध्ये. त्याच्या व्यतिरिक्त लॉ मध्ये जर बघितलं तर सायबर लॉ हे सध्या खूप मोठं फील्ड आहे. कारण आता आपण सगळे डिजिटल युगात आहे. आता आपण VC द्वारे अटेंड करतोय. बऱ्याच वेळा सायबर अटॅक होतात, आपलं बँकेचं अकाउंट हॅक होतं, आपला OTP घेतला जातो, आपलं अकाउंट खाली केलं जातं. बऱ्याचशा लोकांना आता पुण्यामध्ये तर अशी परिस्थिती की दिवसाला 40 FIR होतात सायबर फ्रॉडचे. ते आपल्या अकाउंट मधले पैसे गेले, OTP सोडून घेईल, आपले पैसे घेऊन घेणार. हे पण खूप मोठं फील्ड आहे. डाटा प्रायव्हसी हा एक खूप मोठा तुम्हाला स्ट्रीम आहे प्रॅक्टिस करण्यासाठी. खूप मोठी संधी आहे. फक्त एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, तर तुम्ही LLB ची डिग्री घेणार. बाकी तुम्हाला खूप मोठे संधी आहे त्याच्यामध्ये. आता जसं मागाशी मी सांगितलं असिस्टंट प्रोफेसर बनता येतं, त्याच्यानंतर असोसिएट प्रोफेसर बनता येतं, प्रोफेसर बनता येतं. तसंच रिसर्च अनालिसिस पण बनता येतं तुम्हाला. रिसर्च बॉम्बे हायकोर्टामध्ये लिगल रिसर्च असोसिएट नावाची पोस्ट आहे. त्याला साधारणपणे 1 ते 1.5 लाख रुपये पगार मिळतो. गव्हर्नमेंटचे टूल्स आता ज्युडिशरीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स यूज करायला परवानगी दिलेली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून बरेचसे रिसर्च केले जातात आणि त्यामुळे न्याय देण्याचं काम पारदर्शक आणि क्विक होण्यास मदत होते. संधी खूप आहे, पण ह्या क्षेत्राला वेळ खूप द्यायला लागतो, पेशन्स ठेवायला लागतात, लगेच झटकट पैसे मिळत नाही. आता तुम्हाला डिफरन्स सांगतो की समजा तुम्ही डॉक्टर बनायचं असेल तुम्हाला, तर तुम्हाला वेगवेगळ्या फील्डमध्ये जायला लागतं. इंटरडिसिप्लिनरी तिथं नॉर्मली होत नाही. म्हणजे फर्स्ट तुमचा प्रेफरन्स MBBS ला असतो, नंतर बरेच लोकांचा BAMS ला असतो अँड सो अँड सो फोर्थ. वेरएज LLB मध्ये तसं नाहीये. तुम्ही LLB फक्त व्हायचंय, बाकी कुठल्याही स्ट्रीम मधून व्हा, त्यात काही प्रॉब्लेम नाही. एकदा तुम्ही LLB झाला की तुम्हाला सनद मिळणार आणि तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये प्रॅक्टिस करू शकणार आहे. त्यामुळे हे फील्ड एकदम सोपं आहे, एंट्री करायला सोपं आहे, प्रॅक्टिस करायला सोपं आहे, खूप सोपं आहे. त्यामुळे या संधीचा लाभ घ्या. पैसे याच्यामध्ये लिमिट काही नाही आहे. प्रॅक्टिस करणारे सुप्रीम कोर्टाचे ऍडव्होकेट, हायकोर्टाचे ऍडव्होकेट एकेका हिअरिंगसाठी 5-5, 10-10 लाख रुपये फी चार्ज करत असतात. त्यामुळे पैसे ह्याच्यामध्ये खूप आहेत. फक्त तुम्हाला तुमचं पोटेन्शियल दाखवायला लागतं.
याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही माहिती हवी असेल BBA कोर्सची, मॅनेजमेंट कोर्सची, तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. आयोजकांकडे माझा नंबर आहे. मी साधारणपणे 11 ते 5 ह्या वेळात उपलब्ध नसतो. इतर वेळेस तुम्ही फोन केला तर मी तुम्हाला रिप्लाय करू शकेन, कारण 11 ते 5 ह्या वेळात मी साधारणपणे कोर्टामध्ये असतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण लॉ आणि मॅनेजमेंट या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनी करिअर कसा घडवायचा, कुठल्या संधी आहेत, अतिशय विस्तृतपणे आपण सांगितलेलं आहे. त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. यानंतर आपण